एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस 50%हून सुरू असलेली वाहतूक आज पूर्णपणे बंद होण्याची भीती। चालक आणि इतर आवश्यक कर्मचारी करार पद्धतीने नेमण्यासाठी एसटी प्रशासनाची चाचपणी। वेतनासाठी गणेशोत्सवाच्या तोंडावरती एसटीचा संपकऱ्यांची आज संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। सरकार तुमच्या सोबत पण प्रवाशांना वेठीस धरणं योग्य नाही, एसटी आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। काल दिवसभरात राज्यभरामधील एसटीच्या 251 पैकी 59 आगार पूर्णतः बंद, 77 आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू तर 115 आगारांमध्ये पूर्णतः वाहतूक सुरू असल्याची माहिती। कालचा एसटी कर्मचारी संघटनांनी पुकारलेला संप औद्योगिक न्यायालयाकडून बेकायदेशीर, एसटी महामंडळाची अघोषित संपाच्या विरोधात न्यायालयामध्ये धाव। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत पुन्हा चर्चा करणार, मंत्री उदय सामंत यांची माहिती। एसटी कर्मचाऱ्यांसोबत अन्याय होऊ देणार नाही, सामंत यांची प्रतिक्रिया। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा सोलापूरमध्ये परिणाम नाही, सोलापूर एसटी महामंडळ आगारामधून एसटी सेवा सुरळीत सुरू असल्याची आगार प्रमुखांची माहिती। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज लातूरच्या उदगीरच्या दौऱ्यावर, विश्वशांती बुद्ध विहाराचं लोकार्पण करणार, मंत्री संजय बनसोडे यांची माहिती। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या लातूरमधल्या कार्यक्रमासाठी 600 बसेसचं नियोजन, मात्र संपामुळे एसटीची सेवा ठप्प, मागण्या मान्य होईपर्यंत एकही बस हलणार नाही, एसटी कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांचा निर्धार। लातूरच्या उदगीरमधील विश्वशांती बुद्ध विहाराचं आज लोकार्पण, विश्वशांती बुद्ध विहार रोषणाईनं उजळला, विहंगम दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। मराठवाड्यामधील 8 जिल्ह्यांमध्ये 11,67,270 हेक्टर पिकाचं पावसामुळे नुकसान, 11,31,321 हेक्टर जिरायत तर 15,225 हेक्टर बागायत आणि 19,724 हेक्टर फळ पिकांचं नुकसान। छत्रपती संभाजीनगर जळगावच्या सीमेवरती सोयगावमध्ये सर्वाधिक पाऊस, शेतकऱ्यांचं नुकसान, अनेकांची जमीन खरडून पिकं गेली पाण्याखाली, शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आणि शेतामध्ये पाणीच पाणी। जालन्यात अतिवृष्टीमुळे 2,11,731 हेक्टरवरच्या पिकाचं मोठं नुकसान। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हिंगोलीमध्ये 70% शेतीचं नुकसान, 1,87,000 हेक्टरवरच्या सोयाबीन पीक पाण्याखाली। मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे 12 जणांचा मृत्यू, पुरात वाहून गेलेल्या काही जणांचा शोध सुरू, छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। परभणीच्या जिंतूरमधील पुरामध्ये वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह 3 दिवसांनंतर सापडला, खांदेमळणीच्या दिवशी पुराच्या पाण्यामध्ये बेपत्ता झाला होता तरुण। हिंगोली जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस, पावसामुळे कयाधू नदीला पूर, वसमत हिंगोली महामार्गाला सोडेगावच्या जवळ रस्ता खचला, वाहतूक पूर्णपणे ठप्प। अकोला जिल्ह्यातल्या पूर्णा नदीला पूर, गांधीग्राममधील शिवलिंग मंदिर पाण्याखाली, जिल्हा प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नांदेडमध्ये गोदावरी नदीला पूर, देगलूर नाका परिसरातील बिलाल नगर परिसरामध्ये पुराच्या पाण्याचा वेढा, स्थानिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। संजय राऊत, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांचा आज मराठवाड्याचा दौरा, मराठवाड्यातील पूर परिस्थितीची करणार पाहणी। मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाचे ताबडतोब पंचनामे करावेत, आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यात यावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विभागीय आणि जिल्हा प्रशासनाला सूचना। चंद्रपूरमध्ये आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी, पीक विम्याचे पैसे तातडीने वितरित करण्याची आमदार जोरगेवार यांची राज्य सरकारकडे मागणी। ठाण्यातील कोपरीचा महाराजाचा आगमन सोहळा, ढोल ताशांच्या गजरामध्ये गणपतीचं आगमन। पुण्यामध्ये देशातलं पहिलं तृतीयपंथीयांचा ढोल ताशा पथक, तृतीयपंथीयांचा ढोल पथक गाजवणार लक्ष्मी रोडची मिरवणूक, श्रीखंडी ढोल ताशा पथक असे या पथकाचं नाव, पथकाचा जल्लोषात सराव सुरू। पुण्यातील गणेश उत्सवामध्ये लाडकी बहीण आणि कोयता गँग देखाव्यांना मागणी, देखावे तयार करणारे सतीश दारू यांची माहिती। नाशिक शहरामध्ये गणेश मंडळांकडून महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या नियमांचं उल्लंघन, भर रस्त्यामध्ये गणेश मंडळांनी मंडप उभारल्यामुळे वाहतुकीला अडथळा।
रत्नागिरीमध्ये 7, 12 आणि 17 सप्टेंबरला सर्व किरकोळ देशी विदेशी मद्य विक्री बंद राहतील. जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांचे आदेश. मुंबई गोवा महामार्गावरती 5 सप्टेंबरपासून अवजड वाहनांना वाहतुकीला बंदी. गणेशोत्सव काळामध्ये वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय. गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या गाड्यांचा टोल माफ करावा. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. वनराज आंदेकर हत्ये प्रकरणामध्ये 13 जणांना तामिणी घाटामधून अटक. जेवणासाठी हे आरोपी तामिणी घाटामध्ये थांबले असताना गुन्हे शाखेची कारवाई. राज्यस्तरीय समिती स्थापन करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतचा अहवाल सादर करा. हायकोर्टाचे निर्देश. तर सुमोटो याचिकेवरती पुढची सुनावणी 1 ऑक्टोबरपर्यंत तहकूब. बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये संस्थाचालक 6 दिवसांपासून फरार. पोलिसांच्या भूमिकेवरती नाराजी. चांदिवलीमधल्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य. नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका असल्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत. विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईमधल्या 36 मतदारसंघांमध्ये संघाची भाजपवरती करडी नजर राहणार. संघाच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावरती भाजप मुंबईमध्ये लढणार. पुण्यामध्ये आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक. पश्चिम महाराष्ट्रातल्या 4 जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचं आयोजन. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाकडे उमेदवारी मागणार नाही. सांगली विधानसभेचे भाजपचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांचा निर्णय. पक्षानं 2दा विधानसभा उमेदवारीची संधी दिली. आता अन्य कार्यकर्त्यांना संधी द्यावी, गाडगीळ यांची इच्छा. सोलापुरातल्या बार्शीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारणारे बॅनर झळकले. मराठा आंदोलक अण्णासाहेब शिंदे यांनी लावले बॅनर. 8 दिवसांमध्ये या प्रश्नांची उत्तरं न दिल्यास मनोज जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये उपोषणाला बसण्याचा इशारा. कपाळावरती आठ्या पडणाऱ्या काकांनी माझ्या खासदारकीच्या कालावधीचे मोजमाप करू नये. धैर्यशील पाटील यांचा शेकापच्या जयंत पाटील यांच्यावरती पलटवार. राज्यसभेवरची खासदारकी फक्त 17 महिन्यांसाठी. जयंत पाटील यांनी केली होती टीका. आमचे गुण लोक ठरवत असतात. सुरेश धस यांची भाष्य करण्याची गरज नाही. माजी मंत्री अमित देशमुख यांचं धस यांना प्रत्युत्तर. विलासराव देशमुखांसारखे गुण पुढच्या पिढीमध्ये नाहीत अशी टीका सुरेश धस यांनी केली होती. शिवरायांच्या पुतळ्यावरती चढून हार घालतानाचा अजित पवार गटाचे आमदार राजू नवघरे यांचा जुना व्हिडिओ चित्रा वाघ यांच्याकडून ट्विट. चित्रा वाघ यांच्याकडून नवघरेंचा शरद पवार पक्षाचे आमदार असा उल्लेख. लाडकी बहीण योजनेमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांवरती कारवाई. एकाच नावानं भरले 30 अर्ज भरणाऱ्यांवरती गुन्हा दाखल. गैरप्रकाराची अधिक चौकशी करण्यासाठी समिती गठीत. चांदिवलीमधील मिठी नदी आणि विमानतळ बाधित कुटुंबांना हक्काच्या घराचं वाटप. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते क्रांतीनगर आणि संदेशनगरच्या 400 कुटुंबांना हक्काच्या घराच्या चावीचं वाटप. मुंबईतल्या घाटकोपरमध्ये माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमधील लाभार्थ्यांना धनादेशाचं वाटप. MIDC, सिडको, SRA, MMRDA यांच्यासहित आपण मुंबईला झोपडपट्टी मुक्त करणार. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.